पूर्णपणे माहिती असतं. मी हे उदाहरण लिहिलंय ते वहीमध्ये लिहून घ्या. निर्णय असा लागलाय की रणवीर राजे शिर्के यांनी शाळेसाठी देऊ केलेली मदत आपण स्वीकारावी. काय झालं श्रेया, हसतेस का? मी नव्हते हसत. खरं सांग श्रेया. इथे काय झालं, का हसतेस? मी काय विचारते श्रेया, हसत का होतीस? ओरडणार नाही ना? नाही ओरडणार, सांग. तुमचं गणित चुकतं. थँक्स श्रेया, माझी चूक सांगितल्याबद्दल. असं होतं कधी कधी ना. तब्येत बरी नाहीये? हो. पण अंग तर गरम नाहीये. श्रेया, आपलं शरीरच आजारी पडतं असं नाही. कधी कधी आपलं मनही आजारी पडतं. अय्या, हे मला माहितीच नव्हतं. कळलं ना आता? जाऊन बस. दादू रिलॅक्स. काय झालं बाबा, तब्येत बरी नाही? एक कप कॉफी आणतेस? आणते दादू. गोरे सर, धीरा पोटी फळे रसाळ गोमटी. राजे काय म्हणतात? संयम, संयम महत्वाचा. तुमच्याकडे तोच कमी आहे. आमच्या मानगुटीवर बसलेलं डीवीचं भूत शाळेच्या बाहेर पडेल असं आतापर्यंत कधी वाटलंच नव्हतं. मोरे सर, तुम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा राजांना काय वाटतं हे जास्त महत्वाचं नाहीये का? नाही, त्यांना वाटलं जर तुम्ही मुख्याध्यापक व्हावं तर तुम्ही मुख्याध्यापक झालात असं समजा. म्हणून तर आज एक खास बातमी घेऊन आलोय. नमस्कार सर. बोला मोरे, काय खास बातमी आहे? राजे, एक आनंदाची बातमी आहे. डीवीच्या साम्राज्याला आज पहिल्यांदा सुरुंग लागलाय. तुमच्या सांगण्याप्रमाणे
जवळजवळ सगळा स्टाफ आज त्यांच्या विरोधात आहे. शाबास. कालपर्यंत डीव्हीला परमेश्वर मानून त्यांचा शब्द झेलण्यासाठी तयार असलेला स्टाफ आज त्यांचा एक शब्दही ऐकायला तयार नाही. आम्ही दिलेल्या मदतीचं काय झालं? मी स्वतः पुढाकार घेऊन ती मदत त्यांना घ्यायला भाग पाडली. पहिली लढाई तर आपण जिंकलोय. आता फक्त तुमच्या आदेशाची वाट पाहतोय. गुड. आता पुढच्या तयारीला लागा. डीव्हीच्या नंतर मुख्याध्यापक पदाची जबाबदारी तुम्हाला पेलायची आहे. थोडक्यात सगळ्या स्टाफनी दादूंना विरोध करायला सुरुवात केली. इतकं खचलेलं मी दादूंना कधीच पाहिलं नव्हतं. देव, मला वाटतं जे काय झालं ते चांगल्यासाठीच झालंय. काका काय बोलतोयस तू? बाबांनी यापुढे स्टाफच्या म्हणण्याप्रमाणेच वागावं. निदान त्यामुळे राजेश शिर्केंबरोबरचं शत्रुत्व तरी संपेल. तसं नाहीये काका. दादूंच्या जवळची माणसं त्यांना प्रश्न विचारतायत ह्याचं दुःख नाहीये त्यांना, किंवा त्यांना चुकीचं ठरवतायत यालाही त्यांची काही हरकत नाहीये. चुकीच्या माणसांची साथ देत आहेत आणि त्यामुळे मुलांचं भविष्य अंधारात आहे. याचं त्यांना जास्त दुःख आहे. वेलकम टू माय मोस्ट फेवरेट प्लेस. या जागेत खास असं काय आहे? या जागेत आमच्या मर्जीशिवाय दुसरं कोणी येऊ शकत नाही आणि आम्ही सुद्धा इथे फक्त आमच्या खास माणसांसोबत येतो. आणि मी त्या खास लोकांपैकी एक आहे? ऑफकोर्स येस. विक्रम, हा चिमटा काढ. मला माहिती आहे तुझा विश्वास बसत नाहीये, पण ही गोष्ट खरी आहे. मी अजूनही स्वप्नातच आहे. आपण दोघं एकमेकांच्या इतक्या जवळ. काही तासांपूर्वी आपण 5 स्टार मध्ये डिनर केलं. आय कांट बिलीव्ह इट. विक्रम, माझं स्वप्न आहे. मला ते सारं मिळायला हवं जे देशमुखांच्या घरी मला नाही मिळत. जी स्वप्न सहज पूर्ण होतात श्रावणी, ती कधी कधी फसवी ठरतात. कधी कधी, नेहमीच नाही. हे तर खरं आहे ना? माहित नाही. विक्रम, तू माझी थट्टा करतोयस. तुझी एक गोष्ट मला खूप आवडते श्रावणी. कुठली? यू आर व्हेरी ऑप्टिमिस्टिक. तुला एक विचारू? आजची संध्याकाळ तू माझ्याबरोबर घालवलीस. आपण डिनर सुद्धा एकत्र केलं आणि आता तुझ्या खास जागी तू मला घेऊन आलायस का? काय रे, कुणावर रागवलाय सोडा? राग काहीतरीच काय मकरंद काका? मग काय कुठली चॅम्पियनशिप मारायचा विचार करतोयस की काय? आजच्या काळात रोज घरी जिवंत परत येणं हेही कुठल्या चॅम्पियनशिपपेक्षा कमी नाहीये. छान बोलतोस. अरे पण ही रोजची लढाई सगळ्यांनाच लढावी लागते. त्यासाठी ही प्रॅक्टिस करायची काहीच गरज नाहीये.
गरज आहे काका. समाजातल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर समाजशास्त्राच्या पुस्तकात नाही सापडत. ती आपल्याला शोधायची असतात. आणि आजकाल आवाज उठवल्याशिवाय या अर्धवट प्रश्नांकडे कोणाचं लक्षच जात नाही. टोकाचं बोलतोस. आपल्या आजूबाजूची परिस्थिती एवढी वाईट नाहीये रे. आपल्या आजूबाजूची म्हणजे कुठपर्यंत? आपल्या डोळ्यांना दिसते तिथपर्यंतच ना. तुमच्यासारख्या आपल्यासारखे शिकलेल्या लोकांचं जग इथपर्यंतच असतं. पण त्या लोकांच्या लढ्याचं काय, जे आपल्यापासून हजारो कोस दूर आहेत. मी तुझा मुद्दा नाकारत नाही, पण प्रत्येकाचा आपापल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. हो, पण हा दृष्टिकोन ठरवतो कोण? आपणच. नाही काका, हा दृष्टिकोन येणारी परिस्थिती ठरवते. बापरे, तू काय ठरवलं? कशाबद्दल? एकंदरीतच पुढच्या आयुष्याबद्दल. ते मी कोण ठरवणार? येणारी परिस्थितीच ठरवेल. एनिवेज, मी माझी प्रॅक्टिस कंटिन्यू करतो. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, राईट? थँक्यू. श्रावणी, तुला असं नाही वाटत तुझ्यासारख्या मुलींनी दारू पिणं योग्य नाही? आय थिंक यू शुडंट डू दिस. तुला चांगलं वाटत नसेल तर मी असं नाही करणार. मला चांगली वाटणारी कुठलीही गोष्ट करशील? का नाही? तुला काय वाटतं श्रावणी, एखादी मुलगी एखाद्या मुलाबरोबर एकटी फक्त 2-3 भेटींमध्ये अशा एखाद्या निर्जन ठिकाणी आली तर कुठलाही खानदानी मुलगा तिच्याशी लग्न करेल? अशा मुली कॅरेक्टरलेस नसतात. येस, यू आर राईट. पण आम्हाला नाही असं वाटतं. आम्हाला असं वाटतं की तुझ्यासारख्या छोट्या लहान घरातून आलेल्या मिडल क्लास लोकांची मानसिकता असते अशी. नाही, आय मीन मिडल क्लास वाल्यांसारखा विचार करणारी मी नाहीये. नक्की? अरे शुअर? येस. कम. या त्या मुली आहेत ज्या मुलींबरोबर आम्ही आमच्या आयुष्यातली किमती संध्याकाळ घालवली. गंमत अशी आहे की यातली एकीचाही चेहरा दुसऱ्या दिवशी आमच्या लक्षात नव्हता. यू वॉन्ट टू बी वन ऑफ देम? गोळ्या.
दादू आता दिवसभराचं सगळं विसरून शांतपणे झोपा तुम्ही. नाही, मला झोप नाही लागणार. ते जरा त्या राजेश शिर्केंचा नंबर मला जरा फिरवून दे. दादू आत्ता नको ना, खूप रात्र झाले. उद्या सकाळी फोन करा ना. मी शांत झोपावं असं वाटतंय ना तुला, मग फोन लाव. लाव लाव. मी देवी देशमुख बोलतोय. नमस्कार सर. आज स्वतःहून फोन केलात, असं भाग्यच म्हणायला हवं. काय विशेष? पुन्हा असा रडीचा डाव खेळू नका हे सांगण्यासाठी फोन केलाय. तुमचा आमच्याबद्दल काहीतरी गैरसमज झालाय सर. आमचा स्टाफ आमच्या विरोधात उभा करून 4 समजुतीच्या गोष्टी डुड्डाचार्यासारख्या तुम्ही आम्हाला सांगताय. शाळेमध्ये जे काय झालं ती त्या शिक्षकांची प्रतिक्रिया होती सर. पण क्रिया घडल्याशिवाय प्रतिक्रिया उमटत नाहीत रणवीर राजे. तुमचा आमच्या बोलण्यावर विश्वास नसला तरी तुमच्याबद्दल आम्हाला आणि प्रियदर्शनींना आजही नितांत आदर आहे. यापूर्वी आणि आता घडलेल्या प्रकारामध्ये आमचा काही दोष नाही आहे सर. मी तुम्हाला दोष देण्यासाठी फोन केलेला नाही, एवढंच सांगण्यासाठी फोन केला की इथून पुढे वार करायची इच्छा झाली तर समोर छातीवर वार करा. हा देवी देशमुख तुमचे वार झेलण्यास समर्थ आहे, पण पाठीवर वार करू नका. ते राजे शिर्के घराण्याला शोभत नाही. हे बघा, आता मला शांतपणे झोप लागेल.